आज आपण पाहणार आहोत थर्ड स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे फाइंड शेप्स अराउंड अस. फाइंड म्हणजे काय तर शोधणे, शेप्स म्हणजे आकार, वेगवेगळे आकार, अराउंड अस म्हणजे आपल्या आजूबाजूला. म्हणजे काय सांगितले तुम्हाला, असे तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही आकार शोधा म्हणून सांगितले. कसे ते तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे. ओके, इथे काय लिहिले, ऑब्झर्व द पिक्चर अँड आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द ऑब्जेक्ट्स इन इट. म्हणजे ह्या चित्रामध्ये एक बर्थडेचं चित्र आहे आणि ह्या चित्रामध्ये वेगवेगळ्या कलरचे काही चित्र दिसतात तुम्हाला. ते सगळे काय आहेत तर ते जॉमेट्रिकल शेप्स आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणते शेप दिसतात बघा बरं. हे जे बर्थडे कॅप दिसत आहेत, ह्या बर्थडे कॅप म्हणजे कोणता शेप आहे, हा कोन शेप आहे. बर्थडे कॅपचा शेप कोणता असतो, कोन शेप असतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अजून क्यूब्स दिसतात. रुबी क्यूब दिसतोय. रुबी क्यूबचा शेप कोणता असतो, क्यूब शेपमध्ये असतो रुबी क्यूब. इथे काही तुम्हाला गिफ्टचे बॉक्स दिसत आहेत. त्याच्यातले काही बॉक्स जे आहेत ते कोणत्या शेपमध्ये दिसतात बघा बरं, चौकोनी शेपमध्ये दिसतात ना, अशा शेपमध्ये. म्हणजे ते काय आहेत, रुबी क्यूब शेपसारखे दिसतात की नाही. म्हणजे ते काय आहेत तर ते आहेत क्यूब शेप आहेत. इथे तुम्हाला अजून एक बॉक्स दिसतोय. तो कोणत्या शेपमध्ये दिसतोय, रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसतोय ना. म्हणजे तो रेक्टँग्युलर शेप म्हणजे कोणता असतो, क्युबॉइड शेप असतो. ओके, इथे तुम्हाला केक दिसतोय. केक तर तुम्हाला सगळ्यांना आवडतोय ना. तर तो केक जो आहे तो कोणत्या शेपमध्ये दिसतोय, सिलेंडर शेपमध्ये दिसतोय. इथे दाखवलंय तुम्हाला केकचं चित्र. हे जे पिक्चर दाखवलंय कोणत्या शेपमध्ये आहे तर हे सिलेंडर शेपमध्ये आहे. आता इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. त्याचं क्वेश्चन लिहिलं आहे, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द टेबल. ओके, तर ह्या बॉक्समध्ये तुम्हाला काय दिलं आहे, ह्या लाईनमध्ये ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत वेगवेगळे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेकंड जो कॉलम दाखवलेला आहे, ते सेकंड कॉलममध्ये काय दाखवलं आहे, जॉमेट्रिकल शेप्स सिमिलर टू द ऑब्जेक्ट. म्हणजेच काय आहे तर हे जे तुम्हाला ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत त्याचेच तुम्हाला इथे स्केच ड्रॉ करून दिलेले आहेत. ते काय आहेत, जॉमेट्रिकल स्केच आहेत. ओके, म्हणजे ह्याच ऑब्जेक्टचे तुम्हाला इथे स्केच ड्रॉ करून दिलेत आणि ते तुमच्या जॉमेट्रिकल शेपमध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे जसं तुमच्याकडं हा जो शेप दिसतोय हा गिफ्ट बॉक्स आहे, गिफ्ट बॉक्स आहे, पण असा शेप तुमच्याकडं पण असेल. तुमचा इरेझर तो कोणत्या शेपमध्ये असतो तर त्याचं इथं नाव लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, नेम ऑफ द जॉमेट्रिकल शेप्स. म्हणजे तुमच्याकडे असलेला जो इरेझर आहे तो शेप कोणता आहे तर तो क्युबॉइड शेप आहे. ओके, इथे दिलेला आहे तुम्हाला रुबिक क्यूब दाखवलेला आहे, रुबिक क्यूब. त्याचबरोबर तुमचा डायस, तुम्ही जे सापशिडी वगैरे खेळता त्याचा डायस, त्याचा शेप कोणता असतो तर तो क्यूब शेपमध्ये असतो. मग इथे काय लिहायचं आहे तुम्हाला, क्यूब लिहायचं आहे. ओके, इथं आपण लिहूया. क्यूबचं स्पेलिंग तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, आता इथे तुम्हाला काय दाखवलेलं आहे, हा केक आहे. हा केकचा शेप कोणता आहे, सिलेंडर शेप आहे. कोणता शेप आहे, हे स्केच ड्रॉ केलेलं आहे केकचं, तर तो शेप कोणता आहे, सिलेंडर शेप. म्हणजे इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, नेम ऑफ द जॉमेट्रिकल शेप्समध्ये सिलेंडर असं लिहायचं आहे. ओके, मी इथं लिहून दाखवते तुम्हाला. सिलेंडर. ओके, आता इथे ही जी दाखवली ही काय आहे, बर्थडे कॅप आहे. ही कसली पिक्चर्स आहे तर हे बर्थडे कॅपचं पिक्चर आहे आणि ह्याचा तुम्हाला इथं स्केच ड्रॉ करून दाखवला आहे. तर हा स्केच कसला आहे तर ह्या कॅपचा इथं स्केच ड्रॉ करून दाखवला आहे. तर आपण हा शेप कोणत्या शेपमध्ये दिसतो, याचं नाव काय लिहू शकतो आपण इथे, तर ती शेप कोणता शेप आहे, कोन शेप आहे. इथं आपल्याला लिहायचं आहे कोन. ओके, यात हा जो फिफ्थचं तुम्हाला पिक्चर दाखवलेला आहे तो कोणता आहे तर तुमच्याकडे बॉल असेल सगळ्यांकडं, तुम्ही बॉल खेळता की नाही, तर त्या बॉलचा इथं तुम्हाला ऑब्जेक्ट्स हे कोणता आहे, बॉल आहे. तर त्या बॉलचा जॉमेट्रिकल शेप्स कोणता दिसतो तुम्हाला, त्या शेपला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो स्पेअर. मग या तुम्हाला नेम ऑफ द जॉमेट्रिकल शेप्समध्ये काय लिहायचं आहे, स्पेअरचं स्पेलिंग लिहायचं आहे. जे मी तुम्हाला इथं लिहून दाखवणार आहे, तुम्ही तुमच्या बुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. ओके, आता ह्याच्यावरून तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत. आयडेंटिफाय हू एम आय, म्हणजेच ओळखा पाहू मी कोण आहे असं लिहिले. आता यातला फर्स्ट जो आहे तो काय आहे,
आय हॅव 2 कर्व एजेस अँड 1 कर्व सरफेस बट नो कॉर्नर. म्हणजे कोणता सेप असेल बरं हा? तर इथे काय लिहिलं आहे? आय हॅव 2 कर्व एजेस. तर 2 कर्व एजेस कशाला म्हटलं जातं? तर असे जे आहेत ना, ह्या जे एजेसला काय म्हटलं जातं? कर्व एजेस. बघा बरं या सेपमध्ये कोणत्या आहे 2 कर्व एजेस आहेत? तर इथे सिलेंडरला आहेत. म्हणजेच या 2 हाई आणि ही एक अशी 2 कर्व एजेस आहेत. 1 कर्व सरफेस, जशी आपली वॉटर बॉटल असते त्याला एक पूर्ण असा सर्कल सरफेस असतो. म्हणजेच हा पूर्ण राऊंड सरफेस जो असतो तो त्याला काय म्हटलं जातं? कर्व सरफेस म्हटलं जातं. म्हणजे 1 कर्व सरफेस आहे बट नो कॉर्नर. बघा बरं सिलेंडरमध्ये एक तरी कॉर्नर दिसतो का? नाही ना. म्हणजे ह्याचा आन्सर काय असणार आहे? सिलेंडर शेप. कोण असणार आहे तो? सिलेंडर. तर आपण इथे लिहूया सिलेंडर. सेकंड आहे आय हॅव 1 कॉर्नर, 1 कर्व सरफेस अँड 1 फ्लॅट सरफेस. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? कोणावर असेल हा? तर आय हॅव 1 कॉर्नर. मला एक कॉर्नर आहे. बघा या कोणत्या शेपमध्ये 1 कॉर्नर दिसतोय आपल्याला? तर इथे दिसतोय. इथे फक्त आपल्याला 1 कॉर्नर दिसतोय. म्हणजे ते 1 कॉर्नर 1 कर्व सरफेस. म्हणजे ही जी आपली बर्थडे कॅप आहे ना, त्याला बघा बरं एक कर्व सरफेस असतो की नाही ते? म्हणजेच हा काय आहे? पूर्ण जो असतो तो काय असतो? कर्व सरफेस. तर 1 कर्व सरफेस आहे अँड 1 फ्लॅट सरफेस. 1 फ्लॅट सरफेस. आता फ्लॅट सरफेस म्हणजे काय? तर आपली जी कॅप आहे आपण जर खाली ठेवली तर ती काय होते? व्यवस्थित बसते ना सरळ. म्हणून काय म्हटले? तर ही त्याची फ्लॅट सरफेस असते. म्हणजे ही जी आहे ही टेकवल्यानंतर खाली जी टच होते ती काय आहे? तर फ्लॅट सरफेस आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? कोन. थर्ड आहे आय हॅव नो कॉर्नर्स अँड नो एजेस. आय हॅव ओनली 1 कर्व सरफेस. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे? तर आय हॅव नो कॉर्नर. मला एकही कॉर्नर नाही. बघा बरं याच्यामध्ये असा कोणता शेप आहे की ज्याला कॉर्नरच नाही आहे? इथे कॉर्नर आहे, याला कॉर्नर आहेत, याला कॉर्नर आहेत, याला कॉर्नर नाही आहेत आणि याला कॉर्नर नाही आहेत. पण पुढे काय सांगितलं आहे? नो एजेस पण नाही आहेत. आता इथे हा जर शेप म्हटलं तर ह्याला एजेस आहेत. ही एक एजेस आहे, ही दुसरी एजेस आहे. म्हणजे ह्याला 2 एजेस आहेत. आता हा शेप आहे, ह्याला एजेस पण नाहीत आणि कॉर्नर्स पण नाही आहेत. आय हॅव ओनली 1 कर्व सरफेस. म्हणजे काय आहे? मला फक्त एक कर्व सरफेस आहे. म्हणजेच काय आहे? स्फिअर. याचा आन्सर काय असणार आहे? स्फिअर. ओके, समजलं? हे पूर्ण पेज नंबर 1 वर जे सर्व आन्सर आपण इथे लिहिलेले आहेत. समजले असतील तर तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या.